कर्क राशी 15 ते 21 जून 2026 साप्ताहिक राशीफल. कर्क राशी 15 जूनची पहाट एका अत्यंत गूढ आणि शक्तिशाली योगाने सुरू होत आहे. सोमवती अमावस्या. चंद्र हा कर्क राशीचा स्वामी असल्यामुळे ही अमावस्या तुमच्यासाठी विशेष महत्त्वाची ठरणार आहे. आकाशात चंद्र अदृश्य असेल, पण त्याची ऊर्जा तुमच्या अंतर्मनात खोलवर हलचल निर्माण करेल. काही दिवसांपासून मनात दडवून ठेवलेले प्रश्न, न बोललेले शब्द आणि अपूर्ण राहिलेल्या इच्छा अचानक समोर येऊ शकतात. या आठवड्यात विश्व जणू काही तुमच्याशी संकेतांच्या भाषेत संवाद साधणार आहे. एखादे स्वप्न, अचानक भेटलेली व्यक्ती, जुन्या आठवणींचा उलगडा किंवा एखादा योगायोग यामागे काहीतरी गुपित संदेश दडलेला असू शकतो. काही गोष्टींचा शेवट होईल, पण त्याच क्षणी नव्या सुरुवातीचे दरवाजेही उघडतील. कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा फक्त घटनांचा नाही, तर आत्मजागृतीचा आणि नियतीने दिलेल्या संकेतांचा आठवडा ठरणार आहे. ज्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही खूप काळ शोधत होतात, त्यांची दिशा या आठवड्यात मिळू शकते. मात्र प्रत्येक गोष्ट लगेच स्पष्ट होणार नाही. काही रहस्य हळूहळू उलगडतील आणि त्यामध्येच या आठवड्याचे खरे सौंदर्य दडलेले असेल. तुमच्या मनाची अंतर्ज्ञान शक्ती नेहमीपेक्षा अधिक प्रबळ राहील. त्यामुळे मन सांगत असेल त्या सूक्ष्म संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. कदाचित नियती तुम्हाला अशा मार्गाकडे नेत असेल जिथे तुमच्या आयुष्यातील एक मोठा बदल तुमची वाट पाहत आहे. हा आठवडा तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. भूतकाळाच्या सावल्या धरून ठेवणार की नवीन प्रकाशाकडे पाऊल टाकणार. कर्क राशी. सोमवती अमावस्येच्या प्रभावाखाली सुरू होणारा हा आठवडा तुमच्यासाठी अत्यंत विशेष आणि अनेक अर्थाने परिवर्तन घडवणारा ठरू शकतो. चंद्र हा तुमचा स्वामी ग्रह असल्यामुळे चंद्राशी संबंधित प्रत्येक घटना तुमच्या जीवनावर खोल परिणाम घडवते. अमावस्येच्या दिवशी चंद्र दिसत नसला तरी त्याची अदृश्य ऊर्जा तुमच्या मनावर आणि भावनांवर प्रभाव टाकत असते. या आठवड्यात तुम्हाला असे वाटू शकते की काहीतरी मोठे घडण्यापूर्वीची शांतता तुमच्या आजूबाजूला निर्माण झाली आहे. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे हळूहळू मार्गी लागतील. काही गोष्टींचे उत्तर मिळेल, तर काही नवीन प्रश्न तुमच्या समोर उभे राहतील. पण या सर्वांमध्ये नियती तुम्हाला एका नव्या दिशेकडे नेत आहे. करिअर आणि व्यवसाय. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाऊ शकते. मागील काही काळात केलेले प्रयत्न आता फळ देण्यास सुरुवात करतील. वरिष्ठ व्यक्तींकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या महत्त्वाच्या जबाबदारीची संधी मिळू शकते. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर नवीन ग्राहक किंवा नवीन व्यवसाय मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः जुन्या ओळखीच्या व्यक्तीकडून अचानक लाभ होऊ शकतो. या आठवड्यात घेतलेला एखादा निर्णय पुढील काही महिन्यांसाठी फायदेशीर ठरू शकतो. तथापि प्रत्येक गोष्ट सर्वांसमोर उघड करू नका. काही योजना गुप्त ठेवणेच तुमच्यासाठी अधिक लाभदायक ठरतील. आर्थिक स्थिती. पैशांच्या बाबतीत हा आठवडा मिश्र पण सकारात्मक राहू शकतो. अनपेक्षित खर्च येण्याची शक्यता असली तरी उत्पन्नाचे नवीन मार्ग देखील दिसू लागतील. एखादे अडकलेले पैसे परत मिळू शकतात किंवा बराच काळ प्रलंबित असलेली आर्थिक बाब तुमच्या बाजूने निकाली लागू शकते. सोमवती अमावस्येचा प्रभाव असल्यामुळे आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कोणावरही सहज विश्वास ठेवू नका. गुंतवणूक करताना सर्व माहिती तपासून घ्या. आठवड्याच्या शेवटच्या 2 दिवसात आर्थिक बाबतीत एखादी चांगली आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. प्रेम आणि नातेसंबंध. कर्क राशीच्या व्यक्ती भावनिक आणि संवेदनशील असतात. त्यामुळे या आठवड्यात भावनांचा प्रभाव अधिक जाणवू शकतो. एखाद्या जुन्या व्यक्तीची आठवण अचानक मनात जागी होऊ शकते. काहींना जुने गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराशी अधिक संवाद साधण्याचा प्रयत्न करावा. अनेक वेळा समस्या मोठी नसते, संवादाचा अभाव मोठा असतो. या आठवड्यात मनातील भावना स्पष्टपणे व्यक्त केल्यास नातेसंबंध अधिक मजबूत होऊ शकतात. अविवाहित व्यक्तींसाठी एखादी नवीन ओळख महत्त्वाची ठरू शकते. सुरुवातीला साधी वाटणारी भेट पुढे विशेष नात्यात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. कुटुंब आणि घरगुती वातावरण. घरामध्ये काही सकारात्मक बदल घडू शकतात. कुटुंबातील एखादी चिंता दूर होऊ शकते. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली चर्चा किंवा निर्णय अखेर पूर्ण होण्याची शक्यता आहे. घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचे मार्गदर्शन या आठवड्यात खूप महत्त्वाचे ठरेल. त्यांच्या अनुभवातून तुम्हाला एखाद्या समस्येचे उत्तर मिळू शकते. काही कर्क राशीच्या व्यक्तींना घरात धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यक्रमाचे नियोजन करण्याची प्रेरणा मिळू शकते. त्यामुळे घरातील वातावरण अधिक सकारात्मक बनेल.
आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घेण्याची गरज आहे. मानसिक ताण आणि जास्त विचार करण्याची प्रवृत्ती वाढू शकते. झोप अपुरी राहिल्यास थकवा जाणवू शकतो. पोटाशी संबंधित किरकोळ त्रास जसे ॲसिडिटी किंवा पचनाच्या तक्रारी काही व्यक्तींना जाणवू शकतात. वेळेवर जेवण आणि पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक राहील. योग, प्राणायाम किंवा ध्यान यांचा फायदा होऊ शकतो. विशेषतः सोमवती अमावस्येच्या दिवशी काही वेळा शांत ध्यान केल्यास मानसिक स्थैर्य मिळेल. या आठवड्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तुमची अंतर्ज्ञान शक्ती. अनेक वेळा तुम्हाला एखादी गोष्ट आधीच जाणवेल आणि नंतर ती खरी ठरेल. स्वप्नांमध्ये मिळणारे संकेत, अचानक मनात येणारे विचार किंवा वारंवार दिसणारे काही योगायोग याकडे लक्ष द्या. सोमवती अमावस्येच्या प्रभावामुळे पूर्वजांचे आशीर्वाद आणि आध्यात्मिक ऊर्जा तुमच्या जीवनात कार्यरत असल्याचे संकेत मिळू शकतात. काही गोष्टी तुम्हाला योगायोगाने वाटतील, पण त्यामागे नियतीची योजना असू शकते. या आठवड्यात विश्व तुमच्यासमोर एक बंद दरवाजा आणि एक नवीन उघडणारा दरवाजा ठेवणार आहे. बंद होणाऱ्या गोष्टींबद्दल दुःख करण्याऐवजी नवीन संधी ओळखण्याचा प्रयत्न करा, कारण जे तुमच्या जीवनातून दूर जात आहे ते कदाचित तुमच्या प्रगतीच्या मार्गातील अडथळा असेल. एखादी व्यक्ती, एखादी बातमी किंवा एखादा अनपेक्षित प्रसंग तुमच्या विचारसरणीत मोठा बदल घडवू शकतो. त्यामुळे कोणत्याही घटनेकडे फक्त वरवर पाहू नका. प्रत्येक घटनेमागे लपलेला संदेश समजून घेण्याचा प्रयत्न करा. या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यसूचक गोष्टी: शुभ दिवस सोमवार आणि गुरुवार असेल. शुभ अंक 2, 7 आणि 11 असेल. शुभ रंग पांढरा आणि चंदेरी असेल. शुभ दिशा उत्तर असेल आणि शुभ कार्य म्हणजे शिवपूजन आणि चंद्राला अर्घ्य देणे. कर्क राशीसाठी हा आठवडा अंधारातून प्रकाशाकडे नेणारा ठरू शकतो. सोमवती अमावस्येच्या गूढ ऊर्जेमुळे तुमच्या आयुष्यातील काही पडदे बाजूला सरकतील आणि अनेक दिवसांपासून न दिसणारे सत्य समोर येईल. घाई करू नका, भीती बाळगू नका आणि स्वतःच्या अंतर्मनावर विश्वास ठेवा. कधीकधी नियती उत्तर देत नाही, ती फक्त संकेत देते आणि या आठवड्यात ते संकेत तुमच्या आजूबाजूला सर्वत्र विखुरलेले असतील. त्यांना ओळखणारा आणि त्यावर विश्वास ठेवणारा कर्क राशीचा व्यक्ती पुढील काळात मोठी प्रगती अनुभवू शकतो.